नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या जेवणामध्ये मी मेथीची भाजी करणार आहे, त्याचबरोबर हे वाटण आहे माझं नेहमीचं, ते सुद्धा मला पेस्ट करून परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर चवळीची रस्सा भाजी बनवणार आहे आणि नेहमीचं सांबर भात। तर सगळ्यात आधी आपण मेथीची भाजी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी कढई ठेवली आणि बऱ्यापैकी तेल ओतले। त्याचबरोबर त्याच्यात चिरून मी मिरची आणि लसूण घातले। आता आज आपण मेथीच्या भाजीला कांदा घालणार आहे, तो चॉपरमध्ये मी चिरून घेतलेला आहे बारीक छान। आता तो कांदा त्याच्यात टाकून घेऊया आणि कांद्याला छानपैकी परतून घेऊया। आता मी काय करते, लवकर तो गोल्डन ब्राऊन होण्यासाठी मीठ टाकून घेते। सगळ्या भाजीचं मीठ आत्ताच टाकून घेते, म्हणजे कांद्याला सुद्धा छान चव येऊन जाते। 1 मिनिटभर कांदा परतून झाला की लगेच स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी त्याच्यात मी निवडलेली आहे, 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे, ती परतून घेऊया। झाकण न ठेवता अशीच तिला मिक्स करा आणि मग झाकण ठेवा, म्हणजे भाजीचा कलर तसाच राहतो। पहा, एक 5 मिनिटांनी मेथीची भाजी अशी झाली आहे, पण तिला अजून 2-3 मिनटं तरी शिजून घेतली पाहिजे। तोपर्यंत मी चवळीची भाजी करून घेते। त्याच्यासाठी मी कुकरमध्ये तेल घातलेलं आहे, मोहरी टाकली आणि जिरे टाकून घेतलेले आहे आणि हे वाटण आहे जे नेहमीचं, त्याच्यातले मी थोडंसं वाटण घेऊन वाटून घेतले। आत्ता मला ही भाजी करायची होती म्हणून आता त्याला छान परतून घ्या। मसाल्यांमध्ये मी फक्त हळद आणि घरचा मसाला टाकला आहे, तुम्ही इथे कांदा मसाला, लाल तिखट काहीही टाकू शकता। आपल्या वाटणामध्ये सगळं काही असतं, त्यामुळे बाकीचं धने जिरे पूड वगैरे काहीही टाकावं लागत नाही। तेल सुटेपर्यंत मसाला परतला की मग मी त्याच्यात ही चवळी टाकली, रात्रभर भिजत घातलेली होती मी ती चवळी, तिलाही छान परतून घ्या। आता इथं चवीनुसार तुम्ही मीठ टाका। इथं तुम्ही रस्सा भाजीसुद्धा करू शकता, म्हणजे पातळ रस्सा। मी आता त्याच्यात थोडासा चिकन मसाला टाकला आहे, म्हणजे ह्या भाज्या छान लागतात चिकन किंवा मटण मसाला टाकल्यानंतर। मी आता गरम पाणी टाकलेलं आहे, ते मिक्सरचं भांडं धुवून टाकले त्याच्यातच मिसळून, म्हणजे ते वायासुद्धा जाणार नाही। मला इथे लपतपीत भाजी करायची म्हणून मी कमी पाणी टाकले। 3 शिट्ट्यामध्ये ही भाजी आरामात शिजून जाते। पहा, माझी घट्ट अशी मस्त लपतपीत अशी भाजी, तुम्ही डब्यालासुद्धा ट्राय करू शकता। कोथिंबीर टाका की आपली भाजी रेडी होऊन जाईल। आता पहा, इथं मेथीची भाजीसुद्धा आपली झालेली आहे। आता मी तिला तिकडे शिफ्ट करून घेते आणि चपात्या करायच्या आहेत, तर तवा ठेवून घेते। तिकडं आपली भाजी झालेली आहे, सांबर भात झालेला आहे। आता चपात्या झाल्या की लगेच आपण ताट बनवायला घेऊया। तर आता आजच्या जेवणाचे श्रावण स्पेशल थाळी तुम्हाला कशी वाटली? माझ्या सगळ्या आवडीच्या भाज्या होत्या। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। रेसिपीज आवडल्या तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।